काल दिनांक 10/5/2026 दुपारचे 12:30 वाजेदरम्यान कळंबोली हद्दीतील रोडपाली गणपती विसर्जन जो तलाव आहे, तर त्या ठिकाणी एका महिलेने उडी मारली आहे आणि तिला पोलीस मदतीची आवश्यकता आहे, या प्रकारचा एक कॉल नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथून MDTवर प्राप्त झालेला होता. सदर घटनेचं गांभीर्य समजून तत्काळ कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आकाश वानखेडे आणि सागर माळे, जे बीट मार्शल ड्युटीवर होते, ते तत्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची जी महिला आहे, तर ती तलावाच्या मध्यभागी बुडत असल्याचे त्यांना दिसले आणि यातील पोलीस अंमलदार सागर माळे यांनी क्षणाचाही विचार न करता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेला वाचवण्यासाठी तत्काळ त्यांनी तलावात उडी मारली आणि त्यांनी उडी मारल्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांमधील श्री यशू सिंग यांनी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी देखील महिलेला वाचवण्यासाठी उडी मारली. त्या दोघांनी देखील ती जी बुडत असलेली महिला आहे तिला वाचून किनाऱ्याजवळ आणलं आणि त्यानंतर तत्काळ प्रथमोपचार म्हणून पोलीस अंमलदार आकाश वानखेडे जे आहेत, तर त्यांनी त्या महिलेच्या पोटावर दाब देऊन तिच्या पोटातील पाणी बाहेर काढलं आणि तत्काळ त्या महिलेला MGM हॉस्पिटल या ठिकाणी देखील नेण्यात आलं. सध्या त्या महिलेची तब्येत स्थिर असून महिला सुखरूप आहे. सदर घटनेमध्ये ही महिला बुडत असताना तत्काळ डायल 112 कॉल करून माहिती देणारे श्री बळीराम म्हात्रे घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ कळंबोली बीट मार्शलला वर्ग करणारे नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथील महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा गायकर आणि त्या ठिकाणी तत्काळ पोहोचणारे सागर माळी, अमोल वानखेडे आणि क्षणाचाही विचार न करता पाण्यात महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे जे सागर माळी आणि यशू सिंग जे आहे, तर त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. या सगळ्यांमध्ये मला सर्व लोकांना आवाहन हेच करू इच्छितो की नागरिकांची सतर्कता आणि डायल 112चा योग्य उपयोग याच्यामुळे त्या महिलेचे अनमोल प्राण वाचलेले आहेत आणि भविष्यात देखील डायल 112च्या योग्य वापराद्वारे आपल्याला या पद्धतीने नागरिकांचे प्राण वाचू शकतो. तर सर्वांनी योग्य पद्धतीने डायल 112चा वापर करणं आवश्यक आहे.